सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी लोककल्याणकारी कार्यामध्ये सहभागी होऊन प्रसिद्धी मिळवण्याचा राहणार आहे. तुम्ही तुमच्या सामाजिक जबाबदाऱ्या देखील आज उत्तम प्रकारे पार पाडाल. पैशांच्या मागे लागून कुठलीही मोठी संधी तुम्ही सोडू नका, अन्यथा तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. काही नवीन लोकांशी संबंध निर्माण करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. आज बंधुत्वाची भावना तुमच्यामध्ये वाढीस लागेल. तुम्ही आज काही कामांमध्ये व्यस्त राहाल. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही पुढे जाल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून चांगला राहणार आहे. तुमची संपत्ती वाढेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास देखील दुणावेल. कुटुंबामध्ये नवीन पाहुण्यांच्या आगमनानं तुम्ही आनंदी व्हाल. तुम्ही सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न कराल, परंतु ते आज शक्य होणार नाही. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी काही भेटवस्तू आणू शकता आणि तुमच्या पालकांच्या आशीर्वादानं तुमचं प्रलंबित काम देखील आज अगदी सहज पूर्ण होऊ शकतं. तुम्हाला नवीन काम सुरू करण्याची मोठी संधी मिळेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंदाचा असणार आहे, परंतु तुमच्या एखाद्या मित्राच्या बोलण्यामुळे तुम्ही भांडणामध्ये अडकू शकता, ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. कौटुंबिक बाबींमध्ये तुम्ही पूर्ण सक्रियता दाखवाल. तुमच्या सांसारिक सुखांच्या साधनांमध्ये देखील वाढ होईल. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये काही नवीन प्रकल्प सुरू करण्याची योजना आखू शकता. तुमचं उत्पन्न वाढल्यानं तुमचं मन आनंदी होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना देखील थोडासा वेळ द्याल. तुमच्या मुलांना परीक्षेचा निकाल मिळाल्यानंतर ते मनापासून आनंदी होतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा अभ्यास आणि अध्यात्मामध्ये तुम्हाला रस वाढेल. जर तुम्हाला पैशांशी संबंधित कुठलीही समस्या येत असेल तर तुमच्या मित्राच्या मदतीने ती सोडवली जाईल. तुम्ही मित्रांसोबत पार्टी करण्याची योजना आखू शकता. तुम्ही वरिष्ठ सदस्यांकडनं व्यवसायाशी संबंधित काही मदत घेऊ शकता. जर तुमचं कुठलंही काम हे बराच काळ प्रलंबित असेल तर ते पूर्ण होताना दिसतंय. वैयक्तिक बाबींमध्ये तुम्ही सावधगिरी बाळगा, अन्यथा कोणीतरी तुमची दिशाभूल करू शकतं. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खर्चानं भरलेला असणार आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांचा विश्वास जिंकण्यामध्ये आज यशस्वी व्हाल. तुमच्या चांगल्या विचारसरणीचा तुम्हाला पूर्ण फायदा होईल. आर्थिक बाबींमध्ये तुम्ही घाई करू नका, अन्यथा तुम्ही अडचणीमध्ये येऊ शकता. जास्त दिखाव्याच्या मागे लागून जास्त पैसे तुम्ही खर्च करू नका आणि तुमच्या वाढत्या खर्चावर तुम्ही नियंत्रण ठेवा. कोणत्याही व्यवहाराच्या बाबतीमध्ये तुम्ही सावधगिरी बाळगा. व्यवसाय करणाऱ्यांनी कुठल्याही आंधळेपणाने गोष्टीवरती विश्वास ठेवू नये. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला राहणार आहे. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये काही दीर्घकालीन योजना तुम्ही सुरू करू शकता. तुमच्या बोलण्यातील सौम्यतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. तुम्हाला सर्जनशील कामामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल. तुम्ही तुमच्या आईला तुमच्या सासू सासऱ्यांना भेटायला घेऊन जाऊ शकता. आज तुमचा आनंद आणि समृद्धी यासोबत तुमचा खर्च देखील वाढू शकतो. त्यामुळे वाढत्या खर्चावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा.
आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला राहणार आहे आणि कामाच्या ठिकाणी एकापेक्षा जास्त स्रोतांमधून तुम्हाला उत्पन्नही मिळेल. तुम्हाला काहीतरी नवीन आज शिकायला मिळेल आणि मोठं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल. जर तुम्ही तुमची काही प्रलंबित कामं वेळेवरती पूर्ण करू शकलात तर त्यातून तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतात. जर तुम्ही कोणत्याही कामामध्ये कोणताही संकोच न करता पुढे गेलात तर तुमचा आत्मविश्वास आणखी वाढेल. प्रवासादरम्यान तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमची प्रतिष्ठा वाढवण्याचा असेल. तुम्ही आज तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल आणि काही कामाची जर चिंता असेल ज्यासाठी तुम्ही तुमच्या भावंडांकडे मदत मागू शकता. राजकारणामध्ये काम करणारे लोक आज लोकांना जोडण्यामध्ये यशस्वी होतील. ज्याची तुम्ही बऱ्याच काळापासून इच्छा करताय तर आज तुम्हाला ती नवीन मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही तुमच्या भूतकाळातील चुकांमधून काही धडा घेतला नसेल तर तुम्हाला आज तुमच्या वरिष्ठांकडनं फटकारा सहन करावा लागू शकतो. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा इतर दिवसांपेक्षा चांगला राहणार आहे. आज आर्थिक व्यवहारांमध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगायला हवी. आज कामाच्या ठिकाणी एखाद्या मुद्द्यावरती तुम्ही तुमच्या वरिष्ठांवरती रागावू शकता. त्यांनी दिलेलं काम तुम्ही वेळेवरती पूर्ण करा. जर तुम्ही तुमचे विचार बाहेरच्या व्यक्तीसोबत शेअर केले तर तो नंतर तुमची थट्टा करू शकतो. तुम्ही कोणतंही काम हे नशिबावर सोडू नका. तुम्हाला काही अनोळखी व्यक्ती भेटतील. आज तुमचं मन आनंदी असेल कारण तुमची इच्छा पूर्ण होईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र परिणाम देणारा असणार आहे. विद्यार्थी पूर्ण मेहनत आणि समर्पणाने त्यांच्या परीक्षेची तयारी करताना आपल्याला दिसतील. नोकरी करणारे लोक त्यांच्या वरिष्ठांना त्यांच्या कामानं खुश ठेवतील, परंतु एखाद्यावरती जास्त विश्वास ठेवणं हे तुमच्या भविष्यासाठी हानिकारक ठरू शकतं. तुम्हाला तुमच्या भूतकाळातील चुकांपासून धडा घ्यायला हवा आणि कोणाच्याही प्रभावाखाली तुम्ही येऊ नये. तुमच्या आईच्या काही शारीरिक समस्येमुळे तुम्ही चिंतेमध्ये असाल ज्यासाठी तुम्हाला खूप धावपळ करावी लागेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यासाठी नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा दिवस राहील. जर तुम्ही कुठलाही जमीन, वाहन, घर इत्यादी काही खरेदी करत असाल तर त्याचे सर्व पैलू हे स्वतंत्रपणे तपासा. भागीदारीमध्ये कुठलंही काम करण्यामध्ये तुम्ही संपूर्ण रस दाखवाल, परंतु वैवाहिक जीवनामध्ये सुरू असलेल्या समस्या आज सोडवण्यामध्ये तुम्हाला कठीण जाईल. जेणेकरून तुम्ही दोघेही एकमेकांचं ऐकाल आणि समजून घ्याल, परंतु तसं होणार नाही. तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्यांपासून आज घाबरण्याची गरज नाही. त्या वेळेवरती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सर्वतोपरी प्रयत्न हे करावे लागतील. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कोणतेही घाईघाईने आणि भावनिक निर्णय घेणं टाळावं लागेल. तसेच तुमच्या आरोग्याची काळजी देखील तुम्हाला घ्यावी लागेल. जर काही समस्या असेल तर त्याकडे दुर्लक्ष तुम्ही करू नका. तुम्ही तुमच्या मुलांना मूल्य आणि चालीरीती आज शिकवू शकता. तुमच्या काही वैयक्तिक बाबींमध्ये तुम्ही निष्काळजी राहू नये. दोन्ही पक्षांचा ऐकून कुठलाही कौटुंबिक वाद तुम्हाला सोडवायचा असेल तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. व्यवसायाशी संबंधित काही कामासाठी तुम्ही लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. अचानक पैसे मिळाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो,
अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.